एका मुलीच्या शाळेत आलेली नवीन शिक्षिका खूप सुंदर होती. ती वयाने मोठी होती, पण अजूनही तिचं लग्न झालेलं नव्हतं. सर्व विद्यार्थी तिच्याकडे पाहून वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधू लागले. एके दिवशी शाळेच्या एका कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनी तिच्या आजूबाजूला उभ्या होत्या. तेव्हा एका विद्यार्थिनीने त्यांना बोलताना विचारलं, "मॅडम, तुम्ही अजून लग्न केलं की नाही?" तेव्हा त्या शिक्षिका म्हणाल्या, "मी आधी एक गोष्ट तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. ही गोष्ट अशी आहे की एका महिलेला मुलगा व्हावा या लालचीपणामुळे लगातार तिने 5 मुलींना जन्म दिला. तेव्हा ती 6व्या वेळी गर्भवती राहिली. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला धमकी दिली की जर यावेळेस मुलगी झाली तर तो त्या मुलीला एखाद्या अनोळखी रस्त्यावर किंवा जंगलात फेकून येईल." ती महिला एकटी रात्री रडत देवाकडे प्रार्थना करू लागली, कारण मुलाला जन्माला घालणं हे तिच्या हातातली गोष्ट नव्हती. पण या वेळेससुद्धा तिला मुलगीच झाली. तिच्या नवऱ्याने त्या नवजात मुलीला उचललं आणि रात्रीच्या अंधारात तिला अगदी शांत जागेत नेऊन ठेवलं. त्या बाळाला आई संपूर्ण अंतराभर रडू लागली आणि तिच्या बाळासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाळाला वडिलांनी त्या जागेवर स्वतःच्या मुलीला पाहण्यासाठी गेला, तेव्हा ती मुलगी तिथेच पडलेली होती. तिला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला घरी परत आणलं. पण दुसऱ्या रात्री त्या मुलीला कोणीतरी घेऊन जावं, यामुळे तो परत त्या मुलीला एका चौरस्त्यावर ठेवून आला. दररोज हेच होत होतं. प्रत्येक वेळी तो पिता त्या नवजात बाळाला बाहेर ठेवायला न्यायचा आणि जेव्हा त्या बाळाला कोणीही घेऊन जात नसायचं, तेव्हा तो तिला मजबुरीने परत घेऊन यायचा. असं करत करत त्या मुलीचा वडील एक दिवस थकून गेला आणि कदाचित देवाची इच्छा असेल म्हणून शांत झाला. पण 1 वर्षानंतर जेव्हा ती बायको परत गर्भवती झाली, तेव्हा त्यावेळेस त्याला मुलगा झाला. पण काही दिवसानंतर त्याच्या 6 मुलींमधून 1 मुलीचं निधन झालं. आता यापुढे जेव्हाही ती गर्भवती झाली, तेव्हा तिने प्रत्येक वेळेस मुलाला जन्म दिला. अशी एकूण 5 मुलं झाली. पण प्रत्येक वेळी तिच्या 5 मुलींपैकी एक मुलगी मरण पावत होती. त्या शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती तिचे डोळे पुसून पुढची गोष्ट सांगू लागली. आता त्या 6 मुलींपैकी फक्त एकच मुलगी जिवंत होती. ही तीच मुलगी होती जिला तिचे वडील वारंवार रस्त्यावर सोडून यायचे. एके दिवशी त्या मुलीची आई या जगातून निघून गेली. तिची 5 मुलं आणि 1 मुलगी हळूहळू मोठे झाले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे का, जी मुलगी जिवंत होती ती कोण होती? ती मुलगी मीच आहे. मी आत्तापर्यंत लग्न केलं नाही, कारण माझे वडील इतके म्हातारे झाले आहेत की स्वतःच्या हाताने जेवणसुद्धा करू शकत नाहीत. आता घरात इतर कोणीही नाही जे त्यांची सेवा करू शकेल. फक्त मी अशी एकटीच आहे की त्यांची सेवा आणि देखरेख करू शकते. ज्या मुलीसाठी माझे बाबा भूतकाळात अगदी काळजीत होते, ते 5ही मुलं त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत वेगळे राहत आहे. फक्त मधून येऊन स्वतःच्या वडिलांची विचारपूस करतात आणि निघून जातात." ती थोडीशी हसली आणि म्हणाली, "माझे वडील प्रत्येक दिवशी लाजेने रडत रडत मला म्हणतात की माझ्या प्रिय मुली, मी बालपणी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी मला माफ कर. पण मुलांनो बघा, मुली ह्या अशा स्वभावाच्या असतात.